नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आपलं पुनश्च माझ्या चॅनलवर मी आपलं स्वागत करीत आहोत। मी आपला ॲडव्होकेट रुपेश मानकर। आज आपण सोप्या भाषेत समजून घेऊया भारतीय न्याय प्रणाली। बघा, न्याय प्रणाली म्हणजे काय? देशात कायदा, सुव्यवस्था आणि न्याय राखण्यासाठी असलेली व्यवस्था म्हणजे न्याय प्रणाली। कायद्यापुढे सर्व नागरिक समान असतात। न्यायालयाचे 3 असे वर्गीकरण केलेले आहे। पहिलं जिल्हा न्यायालय, दुसरं उच्च न्यायालय, तिसरं सर्वोच्च न्यायालय। जिल्हा न्यायालय मध्ये पहिली पातळी, उच्च न्यायालय म्हणजे अपीलसाठी आणि सर्वोच्च न्यायालय म्हणजे अंतिम निर्णय। लोकशाहीचे 3 स्तंभ असतात। पहिले विधिमंडळ, जे कायदे बनवते। दुसरं कार्यपालिका, कायदे अंमलात आणते। आणि तिसरं न्यायपालिका, जे न्याय देते। नागरिकांचे मूलभूत हक्क, समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, धार्मिक स्वातंत्र्य, घटनात्मक उपायांचा हक्क असे 4 मूलभूत हक्क जे नागरिकांना बहाल करण्यात आलेले आहेत। न्याय कसा मिळतो? तक्रार किंवा FIR आपण ज्यावेळेस करतो ते एक पहिली स्टेज। दुसरी स्टेज केस दाखल होते। तिसरी त्या प्रकरणाविषयी किंवा त्या तक्रारीविषयी सुनावणी होते आणि न्यायालय त्याच्यावर निर्णय देते। न्यायालय प्रणाली समोर अडचणी। पहिली, खटल्यांचा विलंब, प्रलंबित प्रकरणे, प्रक्रियेची गुंतागुंत। निष्कर्ष, हक्क माहिती ठेवा, कायदेशीर मार्ग निवडा, मजबूत न्यायप्रणाली, मजबूत लोकशाही।